सगळ्यांना हॅपी दसरा. आपण दसऱ्याच्या निमित्ताने पुरणपोळी बनवून घेऊ. डाळ टाकून घेऊ, त्याला अर्धा किलो तेल टाकून घेऊ. 6 शिट्ट्यात घेऊ आपण. मग पुरण शिजते त्यावर. आपण पीठ मळून घेऊ. 1 पातेलं पीठ घेऊ, गव्हाचे पीठ. त्यामध्ये 1 वाटीभर मैद्याचे पीठ घ्यायचे. आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचंय. चिटकीभर हळद टाकायचं. त्याला मळून घेऊ. चला, हे आता पीठ मळून झालंय. त्याला थोड्या वेळ तेल लावून त्याला चांगलं अर्धा 1 तास ठेवून टाकू आपण याला. शिजला का बघून घेऊया. चला, आपण हे सगळं काढून घेऊ. त्यामध्ये त्याचं पाणी काढून. चला, आपण बघा विलायची, बडेशोप, जाय. चला, आपण ह्याला पुरण गूळ टाकून घेऊ पुरण मध्ये. मिक्सर म्हणून काढून घेतलेला बडेशोप, सुंठ, विलायची, जायफळ सगळं मिक्सर म्हणून काढून घेतलेलं त्याच्यामध्ये टाकून घेऊ. चला, झालं पुरण सगळं चांगलं घट्ट. त्याला आपण वाटून घेऊ. चला, आपण ह्याला वाटून घेऊ. गरम आहे, हळूहळू वाटून घेऊ आपण. चला, आपलं पुरण सगळं तयार आहे. पोळ्या बनवून घेऊ आपण. हे बघा, पीठ एवढं पातळ पाहिजे. त्याला गॅस एकदम कमी पाहिजे. जास्त नाही गॅस ठेवायचा. गॅस ठेवला तव्याला चिटकते. एकदम स्लो ह्याच्यावर ठेवायचा. आणि आपण दुसरं बनवून घेऊ. चला, करून याला हे असं भरत राहायचं त्याच्यामध्ये आतमध्ये. असं करत 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 गोल करत त्याला वर आला का त्याला थोडं तेल लावून त्याला असं एका साईडला धुवून घ्यायचं. त्याला काही जास्त तेल लावत नाही, काय नाही. थोडं तेल होतं तेलाच्या पोळीमध्ये त्याला लाटून. चला, परत असं फिरवत राहायचं. त्याला उलटा पलटा करायचं नाही, काय नाही. फक्त ह्याला गोल 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 फिरत राहायचं. हे आपला हलका हाताने लाटायचं. त्याला उचलायचं नाही, पलटायचं नाही, काय नाही करायचं. त्याला वाळलं पीठ लावायचं नाही, काय नाही. सिंपल तेल लावून त्याला तेलपोळी म्हणते. दगडावरचं तेलपोळी बनवून घेऊ. चला, ह्या पोळ्याला आपण पलटून घेऊ. बघा कसं फक्त चांगलं ह्याला. ते आपलं फुगत राहतंय. हलका हाताने करायचं त्याला. त्याला तेल लावायचं नाही, काय नाही. थोडं भाजून घ्यायचं. अजून एकदा ह्याला पलटून घेऊ आपण. चला, ह्याला काढून घेऊ साईडला. दुसरं टाकून घेऊ. थोडं तेल घालायचं त्यात. दुसरं पण टाकून घ्या आपण. त्याला फक्त असा हात थोडा उचलायचं की लगे आपलं पडतंय ते. हे बघा,
चला आता चांगलं हे व्हायला लागले, बारीक गॅसवर करावं तुम्ही. चालू झालं ना.